विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणतात महाराज? श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणी तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे या. दुसरे चरणा संतांचे या. दुसरे चरणा संतांचे या. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे या. दुसरे चरणा संतांचे या. दुसरे चरणा संतांचे या. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारेकरी संताची जिने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला 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 श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा जवळजवळ सर्वांच्या पाठातील आपल्या सद्गुरूंचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु सारिखा असता पाठीराखा हा एक सिद्धांत सांगतात. परंतु हा सिद्धांत पटवून देण्याकरता ज्ञानोबारांनी 2 दृष्टांत दिले. एक राजयाची कांता काय भीक मागे हा एक दृष्टांत दिला आणि कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला हा एक दृष्टांत दिला. या 2 दृष्टांतांनी जो सिद्धांत पटवून दिला त्या सिद्धांताचा अनुभव म्हणजे शेवटचं चरण आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरिलो गुरुकृपे. याचं कारण श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. विठाला 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 पवित्र भूमी श्री क्षेत्र आळंदी या नगरीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या अधिष्ठानापुढे हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही परंपरा चालत आल्या त्याच्यामध्ये विशेष करून विदर्भामध्ये आणि त्यातल्या त्यात मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचं खूप मोठं काम केलं ते परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बलराम महाराज वासाडे ज्यांना आम्ही प्रेमाने सगळे बलू महाराज असं म्हणायचो. आणि महाराजांच्या अंतःकरणातल्या संकल्पपूर्तीचा हा उत्सव आहे. या परंपरेवर नितांत प्रेम करणारी विशेष करून महाराजांवर नितांत प्रेम करणारी अनेक मंडळी विदर्भातून विशेष करून मध्य प्रदेशमधून इथं आपण सगळेजण उपस्थित आहात. रंगारीमध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं मंदिर ज्यांनी उभा केलं, ज्ञानोबारांचं मंदिर ज्यांनी उभा केलं, ज्ञानोबाराय तुकोबरावर नितांत श्रद्धा ज्यांची आहे, बलराम महाराजांचं कार्य हे अलौकिक अशा पद्धतीचं आहे. प्रज्ञाचक्षू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, कारण जन्मताच अंध असून सुद्धा खूप मोठं कार्य त्या परिसरामध्ये महाराजांनी केलं. आणि महाराजांच्याच अंतःकरणामध्ये एक इच्छा होती की आपल्या सर्व परिवाराला घेऊन माऊलींच्या दरबारामध्ये एक सप्ताह किंवा एक पारायण करावं. परंतु महाराजांच्या हयातीमध्ये ती इच्छा तशीच राहून गेली.
2019ला त्यांनी सगळं नियोजनही केलं, परंतु कोरोना नावाच्या या महामारीमध्ये, या लाटेमध्ये महाराजांना जावं लागलं. आणि मग महाराजांची ती राहिलेली अपूर्ण इच्छा, त्यांचेच नातू किंवा त्यांचे पुतणे आणि ती परंपरा सांभाळणारे हरिभक्तीपरायण धनंजय महाराज वासाडे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी महाराजांचा सगळा शिष्य परिवार यांच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये त्यांच्याच अधिष्ठानापुढे हा उत्सव संपन्न होतोय. परमभाग्याने माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक वेळेला आम्ही कीर्तनं करत फिरतो आहोत. कीर्तनाच्या सेवा अनेक ठिकाणी आम्ही करतो आहोत, परंतु आज ज्ञानोबारांच्या दारामध्ये आणि दरबारामध्ये ही सेवा होती आहे. ज्ञानोबारांच्या अधिष्ठानापुढे, समाधीस्थानापुढे ही सेवा होती आहे. काही सेवा असे असतात की त्या सेवेला तरी माझ्या दैवा पार नाही असंच म्हणावं लागतं. एक तर आळंदीमधली सेवा, त्याबरोबर बलराम महाराजांच्या संकल्पपूर्तीची ही सेवा, ज्ञानोबारांच्या अधिष्ठानापुढची सेवा आणि त्यातल्या त्यात माझ्या अंतःकरणातलं अत्यंत श्रद्धेचं स्थान, मी ज्यांना गुरुवर्यांच्या ठिकाणी मानतो ते माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. खरं तर डॉक्टर महाराजांनी कीर्तनं ऐकावी आणि आम्ही कीर्तनं करावी इतके आम्ही मोठे निश्चित नाहोत, परंतु आपल्या मुलाचं कोडकौतुक करण्याकरता बापानं हजर राहावं लागतं, ही एक प्रचिती मला महाराजांच्या उपस्थितीने जाणवते आहे. महाराजांना मी भेटायला मगाशी गेलो होतो, महाराजांचं दर्शन घ्यावं याच्याकरता गेलो होतो आणि महाराजांनी मला सहज विचारलं की कसं काय आज येणं केलं. म्हटलं माऊलींच्या दरबारामध्ये आज सेवा आहे, त्याकरता आलो, आपलंही दर्शन घ्यावं आणि माऊलींचं दर्शन घेऊन सेवा करून निघायचं आहे. मला महाराज म्हटले नाहीत येणार आहेत, जर येणार आहेत असं म्हटले असते तर मला वाटत नाही मी कीर्तन केलं असतं, पण अचानक पद्धतीने डॉक्टर महाराज उपस्थित आहेत. कारण आपल्या वारकरी संप्रदायांमध्ये आणि विशेष करून आळंदीमध्ये ज्यांच्याकडे पाहून अनेक नवतरुण वेदांत शास्त्राच्या अभ्यासाला लागलेले आहेत, ते एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही डॉक्टर महाराजांकडे पाहतो. या वारकरी संप्रदायामध्ये असे मोजके पाय आहेत की ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, त्यातले एक पाय म्हणजे डॉक्टर महाराजांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. या अभंगाचे शब्द किंवा हा अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला आहे. अनेक वेळेला हा अभंग आपल्या कानावर पडलेला आहे किंवा आपण भजनामध्ये अनेक वेळेला हा अभंग म्हणतो. श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबारांनी या अभंगातून आपल्या अंतःकरणातली एक आध्यात्मिक भावनाच प्रगट केली आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबारांच्या एक पद्धतीने ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेलाच हा अभंग आहे असंही म्हणायला हरकत नाही. मी याच्याकरता सांगायला लागलो कारण खरं पाहायला गेलं तर या अभंगामुळे ज्ञानोबारांच्या जीवनात बदल झाला असं म्हणायचं कारणच नाहीये. कारण ज्ञानोबारांचं जीवनचरित्र पाहायला गेलं तर उपजताची ज्ञानी ना, ज्ञानोबारांच्या बाबतीत आम्हाला असंच म्हणावं लागतं. परंतु ज्ञानोबारांच्या या अभंगातला जो श्रीगुरु शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात श्रीगुरूंची कृपा झाल्यामुळे ज्ञानोबाराय बोलतात, इतरांचा लेखा कोण करी. मी या स्थितीमध्ये किंवा मी या अवस्थेमध्ये पोहोचलो, या अवस्थेमध्ये पोहोचण्याचं कारण काय असेल तर श्रीगुरूंची कृपा. थोडक्यात अवस्था प्राप्त करून देणारे जे असतात ते स्त्री गुरु असतात असा आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. थोडंसं आणखीन पुढे बोलतो. मानवी जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात. माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत मानवी जीवनामध्ये अनेक घटना आहेत. मग त्याच्या बालपणातल्या घटना आहेत, तारुण्यपणातल्या घटना आहेत, प्रौढपणातल्या घटना आहेत किंवा वयोवृद्धपणातल्या घटना आहेत. पण या सगळ्या घटनांचा जरी प्रापंचिक दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या चरित्राचा विचार करत असलो तरी परंतु ज्या वयोगटामध्ये किंवा ज्या व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या जीवनचरित्राचा हा सगळा प्रवास चालत असताना ज्या क्षणी सद्गुरूंची कृपा होते ते जीवन किंवा तो एक पद्धतीचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून दुसरा जन्मच आहे असं म्हणावं लागेल. विठ्ठला विठ्ठला धाडसानं बोलतो म्हणण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून बोलतो. आईच्या पोटातून झालेला एक जन्म आणि श्रीगुरूंची कृपा झालेला हा दुसरा जन्म.
थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर आईच्या पोटातून झालेला जन्म प्रपंच कसा करायचा शिकवितो आणि श्रीगुरूंच्या कृपेने झालेला जन्म हा परमार्थ कसा करायचा शिकवितो असंही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे श्रीगुरूंची कृपा होणं हा एक पद्धतीचा आपल्या जीवनामधला हा एक दुसरा जन्मच आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा थोडं पुढं बोलतो, श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतरचं जे जीवन आहे ते जीवन आध्यात्मिक जीवन आहे. त्याच्या पूर्वीचं जे जीवन आहे ते प्रापंचिक जीवन आहे आणि त्याच्यानंतरचं जे जीवन आहे ते पारमार्थिक जीवन आहे. थोडं आणखीन सोप्या शब्दात बोलायचं झालं तर श्रीगुरु कृपा होण्याच्या अगोदरची आपण आणि श्रीगुरु कृपा झाल्यानंतरची आपण याच्यात फरक आहे. पहा, माझं बोलणं कळतंय का? सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतरची आपण याच्यात फरक आहे. किंवा मी ऐकण्यातली प्रमाणं देऊन पुढे जातो. संतांची भेट होण्याच्या अगोदरचं आपलं जीवन आणि संतांची भेट झाल्यानंतरचं आपलं जीवन याच्यामध्ये फरक आहे. मी अनेक वेळेला या अभंगाची संगती लावून आलेलो आहे की संत भेट होण्याच्या अगोदर ऐकण्यातला अभंग सांगून पुढे जातो. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल, देव कृपा करील मज काय लाज राखेल, देवाची कृपा माझ्यावर कधी होईल हे सांगणारे कुणीतरी मला भेटले पाहिजे. तुका म्हणे चिंता वाटे, म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, 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 कोण भेटे सांगे सा. हरी तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, देव कृपा करील मज काय लाज राखेल, देवाची कृपा माझ्यावर कधी होईल हे सांगणारे संत मला कधी भेटतील, हे सांगणारे संत मला कधी भेटतील ही माझ्या अंतःकरणामधली चिंता आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसी, सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझी, ऐसी चिंता करी सदा सुखा, रात्रंदिवस हेची तळमळ. या सगळ्या प्रमाणांचा आधार घेताना आपल्या एवढं लक्षात येतं की जोपर्यंत संत भेट होत नाहीये तोपर्यंत चिंता वाटे. आता थोडं पुढलं बोलतो. एकदा संतांची गाठ पडली की तुकोबारांचे शब्द आहेत, अवघी चिंता वारली. म्हणजे एकीकडे तुका म्हणे चिंता वाटे आणि दुसरीकडे अवघी चिंता वारली. ही दोन्ही प्रमाणं जरा समोर घ्या. मी जरा आणखीन थोडं पुढं बोलू. खरं तर तुका म्हणे चिंता वाटे म्हणणारी तुकोबार आहे आणि अवघी चिंता वारली म्हणणारी तुकोबार आहे. हे जरी एकच असले तरी अवस्थेच्या दृष्टीने मात्र भिन्नता दाखवावी लागेल. कळण्याकरता एरवी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अवस्थेची भिन्नता सांगायची गरज नाही, कारण तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र एका प्रमाणात सांगायचं झालं तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकारी आले. पण सामान्य माणसाला कळावं याच्याकरिता चिंता वाटे म्हणणारी तुकोबार आहे आणि अवघी चिंता वारली म्हणणारी तुकोबार आहे. हे तुकोबार आहे जरी दोन सांगितलेले असले तरी हे दोन नाहीत, पण माणसाच्या या दोन भावना त्याच्यातून प्रगट होतात. विठ्ठल विठ्ठल आमच्या जीवनातला एक काळ चिंता वाटे आहे आणि आमच्या जीवनातला एक काळ चिंता वारली अशा पद्धतीचा आहे. म्हणजे संत भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि संत भेट झाल्यानंतरची आपण याच्यात फरक आहे. नीट ऐका काय काय बोलत आलो मी आतापर्यंत. सद्गुरूंची भेट होण्याच्या अगोदरची आपण, सद्गुरूंची भेट झाल्यानंतरची आपण फरक आहे. संत भेट होण्याच्या अगोदरची आपण, संत भेट झाल्यानंतरची आपण फरक आहे. भगवत कृपा होण्याच्या अगोदरची आपण, भगवत कृपा झाल्यानंतरची आपण फरक आहे. समजा हे सगळं नाही कळालं तर प्रपंचातलं एक उदाहरण देऊ. मला सांगा,
लग्न होण्याच्या अगोदरची आपण, पुढलं सांगू का कीर्तनात आता, आणि लग्न झाल्यानंतरची आपण, फरक आहे की नाही? लग्न होण्याच्या अगोदरची आपण वेगळे आहोत आणि लग्न झाल्यानंतर आपण वेगळे आहोत ना. एखाद्या गावामध्ये काही मावशी आम्हाला भेटतात आणि म्हणतात, महाराज आमच्या मुलाच्या लग्नाला या. आम्ही म्हणतो नाही हो, व्यस्तता आहे, फार कार्यक्रमाची घाई गडबड आहे. नाही 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 नाही, आलं पाहिजे. शेवटी बोलता बोलता ती बाई असे म्हणते, आमच्या गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पोराच्या लग्नाला यावं लागेल. आता हे परंपरा टिकवणाऱ्याला ही लग्न गाठावी लागतात, हे तितकंच खरं आहे. आम्ही जातो, त्यांच्या मुलाच्या लग्नाला जातो, अक्षत टाकतो, सगळं झालं. 2 वर्षानंतर पुन्हा मी त्याच गावी गेलो, त्याच घरी गेलो, त्याच मावशींना म्हटलं, मावशी बरं आहे का? 2 वर्षापूर्वी तुमच्या पोराच्या लग्नाला आलो होतो, मुलाचं सुनमुख पाहावं अशी तुम्हाला फार इच्छा होती, झालं ना सुनमुख पाहून? काय म्हणतोय मुलाचा प्रपंच, कसा चाललाय संसार? त्या बाईने एकच वाक्य सांगितलं, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, हा पहिल्यासारखा राहिला नाही याचा अर्थ हा लग्नाच्या अगोदर वेगळा होता आणि लग्नाच्या नंतर वेगळा झाला. हे जर प्रपंचात असेल तर परमार्थामध्ये सद्गुरू भेट होण्याच्या अगोदरची आपण आणि सद्गुरू भेट झाल्यानंतरची आपण हे का नसावं? विठाला 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 विठाला. आणि म्हणून सद्गुरू कृपा होण्याच्या अगोदर हा जीव आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने युक्त असलेला हा जीव आहे. या जीवाचाच विचार करायचा झाला तर अपूर्ण असलेला हा जीव आहे, अल्पज्ञ असलेला हा जीव आहे. मुळात जीवाचा विचार करत असताना अविद्येचा स्वीकार केल्याशिवाय जीव नावाची संकल्पना तयारच होत नाही. आपण अनेकदा वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करणारी मंडळी आहोत, अनेकदा त्याचं चिंतन करणारी मंडळी आहोत. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलीची. कल्पना अविद्या तेने झाला जीव म्हणजे अविद्येने युक्त असलेला हा जीव आहे, कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे, कामनेने युक्त असलेला हा जीव आहे. जरा पुढे बोलतो, नीट ऐका. कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. मी अनेक वेळेला एक वाक्य सांगत असतो, माणसाला वस्तू दुःख देत नाही, वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देत असते. माझं बोलणं पटतंय का? पहा, वस्तू दुःख देत नाही, पण वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली जी कल्पना आहे ती कल्पना त्रासदायक असते. ही वस्तू वस्तू म्हणून स्वीकारा, सुखही नाही दुःखही नाही, पण या वस्तूबद्दल निर्माण झालेली ममत्वाची कल्पना ही माणसाला दुःख देत असते. त्यामुळे वस्तूचा स्वीकार किंवा वस्तूची संग्रह असणं याच्यात दोष नाही, त्या वस्तूच्या बद्दल असलेली आसक्ती त्याच्यात दोष आहे. म्हणजे दोष कशामध्ये? दुःखाची निर्मिती कुठून होते? वस्तू दुःखाला कारण नसते, वस्तूबद्दल निर्माण झालेली ममत्वाची आसक्ती किंवा ममत्वाची कल्पना ही दुःखाला कारण असते. मी आपल्याला बोलतो, कल्पनेत अडकलेला जीव आहे म्हणून तो दुःखी आहे. मी आपल्याला उदाहरण सोपं देतो, साधं सोपं उदाहरण आहे. कल्पना करा की एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे गेला. ऐका, मला सांगायचं आहे, माणसाला कल्पना ही दुःख देते. एखादा शिष्य एखाद्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी माझ्या जीवनात फार दुःख आहे, याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. काय करू? याच्यातून बाहेर पडायचं आहे, या जीवनामध्ये खूप दुःख आहे. या जगामध्ये वावरत असताना, संसारामध्ये राहत असताना किंवा एकंदरीत मी ज्या घरात राहतोय त्या घरातच राहत असताना मला फार दुःखाचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा आपणच बांधलेली घरं आपल्याला काही काळानंतर दुःखाला कारण ठरतात. हे मोठं गंमतच आहे महाराज. आपणच बांधलेलं असतं, मोठी वास्तुशांती आपणच केलेली असते, आमच्यासारख्याची कीर्तनं आपणच ठेवलेली असतात आणि तीच माणसं आम्हाला म्हणतात, महाराज घराकडे बघावं वाटेना म्हणून तुमच्याबरोबर आनंदीला येतो. बरोबर आहे का नाही? असं म्हणायला लागतात. आपणच बांधलेलं घर आपल्याला दुःखाचं का वाटावं हो? आपणच निर्माण केलेलं घर आम्हाला दुःखाचं का वाटावं? तो मनुष्य म्हणायला लागला, महाराज फार दुःख वाटायला लागलं, काय करू कळेना. गुरुजींनी सांगितलं, थांब मी तुला त्याचं उत्तर नंतर देतो. ते म्हटले, कल्पना कर. ऐका आता, कल्पना कर मी तुला एका खोलीमध्ये घेऊन गेलो. तो म्हटला बरं. कल्पना कर मी तुला एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटला बरं. कल्पना कर तुला मी ज्या खुर्चीवर बसवलेलं आहे त्या खुर्चीवर एक तलवार बांधलेली आहे दोरीने. तो म्हटला बरं. कल्पना कर जी तलवार दोरीनं बांधलेली आहे ती दोरी हळूहळू तुटायला लागली आहे. तो म्हटला बरं. कल्पना कर ती दोरी कधी तुटेल आणि ती तलवार कधी तुझ्या डोक्यात पडेल सांगता येणार नाही. तो म्हटला बरं. गुरुजींनी विचारलं, आता तू काय करशील सांग. तुला खोलीत घेऊन गेलं, खुर्चीवर बसवलंय, तुझ्या डोक्यावर तलवार आहे, त्याची दोरी हळूहळू तुटायला लागलेली आहे, ती तलवार कधी डोक्यात पडेल सांगता येत नाही, आता तू काय करशील. तो म्हटला, गुरुजी
मी ताबडतोब खुर्चीवरनं उठून जाईल. भले ती खुर्ची कोणती का असे ना, पहाटे सोडावी लागली तरी सोडेल, त्याचा काही विषय नाही. दुसऱ्या गावात जाऊन सोडावी लागली तरी सोडेल, त्याचा काही विषय नाही. पण मी ताबडतोब त्या खुर्चीवरनं उठेल, अजिबात मी त्या खुर्चीवर थांबणार नाही. गुरुजींनी सांगितलं, नाही नाही, कल्पना कर, मी तुझे पाय बांधलेले, तुला उठून जाता येत नाही, कल्पना कर काय करशील. तो म्हटला, मी हाताने त्या पायाच्या दोऱ्या सोडेल आणि पळून जाईल. नाही नाही, कल्पना कर, मी तुझे हातही बांधलेले आहेत, पाय बांधले, हात बांधले, तलवार डोक्यावर आहे, दोरी तुटायला लागली आहे, कधी तलवार डोक्यात पडेल सांगता येत नाही, कल्पना कर काय करशील. तो म्हटला, मी कोणाला तरी ओरडेल आणि याच्यातून मला सोडायला सांगेल. नाही नाही, कल्पना कर, तुझं तोंडही बांधलंय, आता काय करशील. आता मात्र तो अस्वस्थ झाला. हात बांधले, पाय बांधले, तोंड बांधलं, तलवार डोक्यावर आहे, दोरी तुटायला लागली आहे, ती तलवार कधी डोक्यात पडेल सांगता येत नाही. अस्वस्थ झालेला तो शिष्य गुरुजींकडे बघायला लागला आणि रडवेला चेहरा घेऊन म्हणायला लागला, गुरुजी मला कळे ना, मी काय करू. गुरुजींनी सांगितलं, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, बाकी काही करू नको म्हटले. ही कल्पना आहे म्हटले, हे काही वास्तव नाही आहे, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ. आता नीट ऐका, ही कल्पना आहे, ही डोक्यातून बाजूला काढलं की त्याचं दुःख राहत नाही. तसं जगात वावरत असताना जग सुद्धा ही एक कल्पना आहे असं समजून जगात राहिलं की जगात राहूनही जगाचं दुःख होत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. कामनेने युक्त असलेला हा जीव आहे. अविद्येने अवच्छिन्न असलेला हा जीव आहे. वेदांत शास्त्राने पुष्कळ चिंतन केलेलं आहे. मूळ असलेलं जे ब्रह्मचैतन्य, त्याला अविद्या नावाची उपाधी लागली की जीव म्हटलं जातं आणि माया नावाची उपाधी लागली की शिव म्हणजेच ईश्वर म्हटलं जातं. अशा अविद्येने युक्त असलेला हा जीव आहे. अविद्येने युक्त असल्यामुळे, अज्ञानाने युक्त असल्यामुळे किंवा मायेने युक्त असल्यामुळे अनंत पद्धतीची दुःख या जीवाला भोगावी लागत आहेत. याचं कारण त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या किंवा त्याच्या ठिकाणी असलेलं अज्ञान. अविद्या, अज्ञान, मायेमध्ये काय फरक आहेत हे मला आत्ता सांगत बसायचं नाहीये, पण साधारण आपण डोळ्यासमोर घ्या. माणसाला जी त्रास देत असते ते आपल्याजवळ असलेलं जी अविद्या किंवा आपल्याजवळ असलेलं जे अज्ञान, तेच माणसाला खऱ्या अर्थाने दुःख देत असतं. आता हे अज्ञान म्हणजे तरी नेमकं काय, अज्ञान म्हणायचं तरी कशाला. शास्त्रांनी व्याख्या अशी सांगितलेली आहे, अनादि भाव रूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम. अज्ञान शब्दाचं लक्षण करताना अनादि भाव रूपत्वे सती ज्ञान बाध्यत्वम अशा 3 लक्षणांचा विचार केला. फक्त अनादि म्हणून जमत नाही किंवा फक्त अनादि भावरूप म्हणून जमत नाही. अनादि भावरूप आणि ज्ञान बाध्यत्व या 3 गोष्टी सांगाव्या लागतात. फक्त अनादि म्हटलं तर काय अडचण येईल, अनादि भावरूप म्हटलं तर काय अडचण येईल. फक्त अनादि असं जर म्हटलं, अज्ञान म्हणजे काय की जे फक्त अनादि आहे असं म्हटलं तर हे लक्षण प्रागभावावर जातं. पदकृती करताना आपल्याला असं सांगितलं जातं की हे लक्षण प्रागभावावर जातं. का? कारण प्रागभाव हा अनादि आहे. मग प्रागभावही अनादि आणि अज्ञान किंवा माया ही अनादि, म्हणून तिकडं लक्षण जाईल. म्हणून पुढे भावरूप असा शब्द ठेवा, कारण प्रागभाव हा अभाव रूप आहे आणि म्हणून भावरूप असा शब्द ठेवा. मग अनादि भावरूप एवढं म्हणा, एवढं लक्षण केलं तर ते मोक्षाकडे जाईल आणि म्हणून मोक्षाकडे ते लक्षण जाऊ नये याच्याकरता 3रा शब्द ठेवला, ज्ञान बाध्यत्वम. म्हणून अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने जे बाध्य आहे त्याचं नाव आहे अज्ञान. विठ्ठल विठ्ठल हा झाला वेदांत शास्त्रांनी केलेला विचार. पण याहीपेक्षा अज्ञान म्हणजे काय हे जर सोप्या शब्दात कळायचं असेल तर जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा, जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. आता हे पुष्कळ वर्णन करता येण्यासारखे आहेत. नको ते मनात येतं त्याचं कारण तरी काय, अज्ञान. त्या विकल्पाला कारण तरी काय, अज्ञान. बरं, नको त्या पद्धतीने वाटायला लागतं याला तरी कारण काय, अज्ञान. विपरीत म्हणजे तसं नसताना तसं वाटायला लागलं. आपण नेहमी तो महाराजांचा अभंग ऐकत आलोय, रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर. खरं तर आहे रज्जू, परंतु वाटायला लागला सर्प. म्हणजे सर्प नसताना सर्प वाटायला लागला. या विपरीत ज्ञान जे आहे याचंच कारण काय, अज्ञान. म्हणजे रज्जूविषयी असलेलं जे अज्ञान आहे तेच अज्ञान या विपरीत ज्ञानाला कारण ठरलेलं आहे. म्हणजे विपरीत ज्ञान म्हणजेच अज्ञान या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. म्हणजे दोरीच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती किंवा शुक्तीच्या अज्ञानामुळे रजताची प्रतीती किंवा स्थाणूच्या अज्ञानामुळे पुरुषाची प्रतीती, तसं परमतत्वाच्या अज्ञानामुळे जगताची प्रतीती. अशा पद्धतीने आपल्याला संगती लावलेली दिसून येते. म्हणजे तसं नसताना तसं वाटणं, अतस्मिन तद्बुद्धी ही अध्यास. हा अध्यासाचं लक्षणच आपल्याला असं सांगितलं जातं. आमचे गुरुजी गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना असं म्हणायचे, जिथं जिथं वाटे शब्द येतो का नाही ते अज्ञान. विठ्ठल विठ्ठल.
काय झालं आतापर्यंत, अनादि भावरूप आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हणा, किंवा जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा, किंवा जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा, किंवा याहीपेक्षा अगदी मला भावलेली व्याख्या सांगतो. खरं तर महाराजांपुढे बोलणं हे धाडसाचंच आहे, पण कळेल असं. कारण काय आहे, पाठामध्ये बोलणं आणि कीर्तनात बोलणं फार फरक राहतो. याचं कारण असं आहे की कीर्तनामध्ये सर्व अज्ञानालाच कळून द्यायचं असतं, त्यामुळे कीर्तनामध्ये अज्ञान शब्द जरा विस्तार भरपूर करावा लागतो. मी याच्याही पेक्षा अज्ञान सोपं सांगतो. मी सांगितलं अनादि भावरूप आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हणा, जे विकल्प ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा, जे विपरीत ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. याहीपेक्षा अगदी सोपं बोलायचं झालं तर अज्ञान याचा विचार करताना जे अपूर्ण ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणा. अपूर्ण असलेलं जे ज्ञान आहे ते अज्ञान, म्हणजे परिपूर्णता नाही, अपूर्णता जी आहे ना ते अज्ञान. या पद्धतीने आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. मी विनोदाने उदाहरण असं देत असतो, गुलाबाचं फुल आहे ते तुमच्याही हातात आहे, माझ्याही हातात आहे. गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले आणि गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला यायला लागला. तुम्ही म्हणता गुलाबाचं फुल सुगंधी आहे, मी म्हणतो गुलाबाचं फुल काटेरी आहे. मी म्हणतो गुलाबाचं फुल काटेरीच आहे, तुम्ही म्हणता गुलाबाचं फुल सुगंधीच आहे. वस्तुतः गुलाबाचं फुल काटेरी आहे आणि सुगंधी आहे, पण तुम्ही तुमचं खरं म्हणता, मी माझं खरं म्हणतो. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. कळलं का? पहा, हे अपूर्ण ज्ञान. खरं तर गुलाबाचं फुल सुगंधी आहे आणि काटेरी आहे, पण मी माझं सोडायला तयार नाही, तुम्ही तुमचं सोडायला तयार नाही. या अपूर्ण ज्ञानाला म्हणा अज्ञान. याहीपेक्षा अगदी सोपं उदाहरण देऊ. कीर्तन झाल्यानंतर काही मंडळी आम्हाला भेटतात आणि म्हणतात, महाराज फार गोड कीर्तन झालं, फार चांगलं झालं. असं म्हटलं की आम्हाला बरं वाटतं, म्हणावं असं नाही पण बरं वाटतं, एवढं सांगायचं होतं. आणि मग लोक आमचं कौतुक करतात. करता करता एकाने मला सांगितलं, महाराज तुमच्या वेगवेगळ्या किती लक्षात राहतं, तुम्ही काही प्रमाणं देता, काही वेदांताच्या प्रक्रिया देता, किंवा अमुक झालं तमुक झालं त्याला दृष्टांत देता, इतकं सगळं तुमच्या लक्षात राहतं. त्यामुळे इथं बसलेल्यापैकी सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपले जे आजचे कीर्तनकार आहेत ते महाराज फार हुशार आहेत, त्यांच्या फार लक्षात राहतं, असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे का नाही? होय म्हणा, तोपर्यंत नंतरचं पुढचं बघू. म्हणजे तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की या महाराजांच्या फार लक्षात राहतं. ऐका, तुम्हा सर्वांचं म्हणणं असं आहे की महाराजांच्या फार लक्षात राहतं. मी दुपारी पंढरपूरहून कीर्तनाला इकडे येत असताना निघताना नेमकं फेट आहे पण उपरणं सापडेना, म्हणून मी माझ्या बायकोला विचारलं, अगं उपरणं कुठं आहे? तिने एकच वाक्य सांगितलं, तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं. एवढंच उदाहरण द्यायचं होतं. म्हणजे तुम्ही म्हणता सगळं लक्षात राहतं, माझी बायको म्हणते यांच्या काही लक्षात राहत नाही. तुम्ही तुमचं खरं म्हणता, ती तिचं खरं म्हणते. या अपूर्ण ज्ञानालाच म्हणा अज्ञान. विठाला 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 मला सांगायचं या अज्ञानामध्ये की किंवा या अविद्येने युक्त असलेला हा जीव आहे, आणि म्हणून असा दुःखी असलेला जीव. दुःख येण्याचं कारण काय? अविद्येने युक्तता आहे किंवा आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच ही दुःख आहे. आता सगळी प्रक्रिया सांगण्यात वेळ घेत नाही, पूज्य महाराज माझ्या समोर आहेत, पण तरीही मी जाता जाता धावती प्रक्रिया सांगून जाईल. दुःख दुःख दुःख. या दुःखाला कारण काय? शरीर. शरीराला कारण काय? पापपुण्य. पापपुण्याला कारण काय? रागद्वेष. रागद्वेषाला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग जर ही प्रक्रिया जर पहिल्यापासून बघायला गेलो, या प्रक्रियेचा विस्तार करणे इतकी माझ्याकडे वेळ नाहीये, परंतु जे दुःख आहे त्या दुःखाची कारण परंपरा जर बघायला गेलो तर सरते शेवटी ज्याच्यावर येऊन आम्ही थांबतो ते काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. याचा अर्थ हे जे दुःख होतं या दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अशा अज्ञानाने युक्त असलेला हा जीव आहे, आणि जोपर्यंत या अज्ञानामध्ये आहे तोपर्यंत हा अनंत अशा दुःखाने युक्त असल्यामुळे त्याला रस्ता सापडत नाही. नव्हे नव्हे त्याच्याकडे सामर्थ्य त्याच्याच ठिकाणी असलेलं त्याला प्राप्त होत नाही. आणि मग असा एखादा असलेला दुःखी जीव की जो या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने युक्त असलेला जो जीव आहे, त्याचं जर हे दुःख घालवायचं असेल तर त्याच्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल. अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर त्याच्याकरता ज्ञानाची गरज आहे. आता हे पुष्कळ चिंतन आहे. खरं तर ज्ञानाची गरज आहेच का याचा जर विचार करायला गेलो तर ज्ञान ज्ञान या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर मुळात ज्ञान म्हणायचं तरी नेमकं कशाला? या ज्ञानाची व्याख्या तरी नेमकी काय आहे? ते ज्ञान मिळवण्याकरता तरी नेमकं काय करावं लागतं? याचा सगळा प्रक्रियांचा विचार करताना मी धावते 5 प्रकार सांगून पुढे जातो. सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सवृत्तिक ज्ञान, आश्रय ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान, असा 5 पद्धतीने ज्ञानाचा विचार केला. सप्रकारक ज्ञान कशाला म्हटलं जातं? विषय, विशेषण आणि वृत्ती या तिघींचं एकत्रीकरण होतं तेव्हा सप्रकारक ज्ञान होतं. याच्याकरता उदाहरण काय दिलं? शुक्लो घटा. शुक्लो घटा या शब्दाचा अर्थ आहे घट पांढरा आहे. आता नीट ऐका, घट
पांढरा आणि आहे असे 3 शब्द वापरले. घट पांढरा आहे याच्यात 3 गोष्टी आल्या. 3 शब्द तर आले पण 3 गोष्टी आल्या. याच्यात एक घट नावाचा शब्द आला, दुसरा पांढरा हा शब्द आला आणि आहे हा शब्द आला. सांगू आता, घट म्हणजे विषय, पांढरा हे विशेषण आणि आहे ही वृत्ती. वृत्ती, विषय आणि विशेषण हे 3 एकत्रीकरण होतं, त्याचं नाव आहे सप्रकारक ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषयापर्यंत जाते, विषयाच्या आकार होते. त्यातही आम्हाला पाठशाळेमध्ये असताना गुरुजी शिकवायचे. आदरणीय डॉक्टर महाराजांकडून आम्ही अनेकदा ऐकलं की अंतःकरणाची वृत्ती विषयापर्यंत जाते, म्हणजे ती वृत्ती जाते, फक्त वृत्ती जाऊन उपयोग नाही, चिदाभासासहित जाते तर ज्ञान होणार आहे. चिदाभासासहित गेली तर ज्ञान होणार आहे. चिदाभासा रहित जर गेली तर मग ते बुद्धिबळ खेळणार याचं उदाहरण आपल्याला अनेकदा दिलं जातं. माझा मुद्दा एवढाच आहे की विषय, वृत्ती आणि विशेषण हे 3 एकत्रित येतात, त्याला सप्रकारक ज्ञान म्हणा. आता थोडं पुढं चला. सविषयक ज्ञान, त्याचं काय उदाहरण दिलं? अयम घटा हा, म्हणजे हा घट आहे असं म्हटलं. हा घट आहे याच्यामध्ये विशेषण नाहीये. घट पांढरा, काळा, तांबडा असं नाहीये, फक्त हा घट आहे असं सांगितलं. हा घट आहे म्हटलं की तिथं विषय आणि वृत्ती या दोन्ही गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. म्हणजे एकतर अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे चिदाभासासहित विषयापर्यंत गेली आणि त्या विषयाच्या आकार झाली. हा घट आहे हे कळणं याला सविषयक ज्ञान म्हणा, आणि हा घट पांढरा आहे असं कळणं याला सप्रकारक ज्ञान म्हणा. आता थोडं पुढं चला. आश्रय ज्ञान, अहम ज्ञानवान, ज्ञान माझ्या ठिकाणी आहे याला आश्रय ज्ञान म्हटलं जातं. वृत्तिक ज्ञान, अहम ब्रह्म अस्मी, हे एक पद्धतीचं वृत्ती ज्ञानच म्हटलं ना. जरी आम्हाला महावाक्य म्हणून सांगितलेलं असलं तरी अहम ब्रह्म अस्मी याला आपल्याकडे वेदांत शास्त्रामध्ये एक पद्धतीने वृत्ती ज्ञानच म्हणून टाकलं ना. का? कारण नाही म्हटलं तरी अहम तिथं शिल्लक राहिलाच ना. मग हा अहमही निघून जावा, म्हणजे काहीच जिथं नाही, विषय नाही, वृत्ती नाही, विशेषण नाही, काहीच नाही, अशी स्थिती जी आहे ती स्वरूपभूत ज्ञानाची आहे. म्हणून सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सवृत्तिक ज्ञान, आश्रय ज्ञान, आणि या 4ही ज्ञानामध्ये कुठं ना कुठं तरी विषयाची गरज आहे, विशेषणाची गरज आहे. विषय आणि विशेषण जरी नसलं तरी वृत्तीची तरी गरज आहे. आता जिथं वृत्ती सुद्धा वृत्ती म्हणून राहत नाही, निवृत्ती होते, अशी स्थिती जी आहे ती स्वरूपभूत ज्ञानाची आहे. आणि या स्वरूपभूत ज्ञानाची अवस्था प्राप्त झाल्याशिवाय जीवाचं अज्ञान निवृत्त होणार नाही, आणि अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय दुःखापासून जीव बाजूला होणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे प्रक्रिया काय झाली? दुःख घालवायचं असेल तर अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे, आणि अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर ज्ञानाची गरज आहे. आता मग हे ज्ञान नेमकं मिळेल तरी कुठं? कुणीतरी ज्ञानोबारांना विचारलं असेल, हे ज्ञान मिळवण्याकरता काय करावं लागेल? मी तुमच्या ऐकण्यातल्या रोजच्या 2 ओव्या देऊन जातो. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी, ही सगळ्यांच्या पाठातली ओवी आहे. जरा ज्ञानोबारांनी दृष्टांतांनी दिलेली ओवी पण किती महत्वाची आहे पहा. ज्ञानोबाराय बोलतात, ज्ञान मिळेल कुठं? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. किती ज्ञानोबारांनी गोड चिंतन केलं पहा. खरं तर ही ज्ञानोबारांनी दिलेली ओवी दृष्टांताच्या अनुषंगाने आली. यत्र योगेश्वर कृष्ण या श्लोकाच्या खाली जे काही वर्णन वेगवेगळं केलं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजे, हे बोलता बोलता ज्ञानोबाराय बोलायला लागले, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. म्हणजे ज्ञानोबारांनी दृष्टांत म्हणून दिलेली ओवी सुद्धा ही सिद्धांत असते. हे ज्ञानेश्वरीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबारांचे दृष्टांत सुद्धा सिद्धांत आहेत. ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. जर आम्हाला त्या समाधानापर्यंत जायचं असेल, समाधानापर्यंत जायचं असेल म्हणजे दुःख निवृत्ती, मग जी स्थिती येते ती समाधानाची आहे. मग ते समाधान पाहिजे असेल तर आत्मदर्शनाची गरज आहे, आत्मदर्शन पाहिजे असेल तर आत्मज्ञानाची गरज आहे, आणि आत्मज्ञान पाहिजे असेल तर श्री गुरूंकडे जाण्याची गरज आहे. ज्ञानोबारांकडे पाहिलं, कुणीतरी विचारलं ज्ञानोबारांना की आमच्या ठिकाणचं दुःख घालवायचं आहे आणि आम्हाला जर आत्मदर्शन प्राप्त व्हायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त व्हायचं आहे तर आम्हाला काय करावं लागेल? ज्ञानोबारांनी सांगितलं, गुरूंकडे जावं लागेल. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो असं म्हणून ज्ञानोबाराय सांगायला लागले, ज्याच्या जीवनामध्ये श्री गुरूंची कृपा झाली की तिथंच ज्ञान आहे, ज्ञान म्हटलं की तिथंच आत्मदर्शन आहे, आणि एकदा आत्मदर्शन झालं की मग त्याला कशाचीही भीती शिल्लक राहत नाही. अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारी खान
असता पाठी राखा श्री गुरु सारिखा 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 असता पाठी राखा इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा इतरांच्या लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी इतरांच्या लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी ज्ञानोबराय बोलता श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी हे जे सामर्थ्य आलं त्याचं कारण काय आता कुठलंही दुःख राहिलं नाही याचं दुःख न राहण्याचं कारण काय आत्मस्वरूपाची प्रतीती आलेली आहे आत्मस्वरूपाची प्रतीती येण्याचं कारण काय श्री गुरुची कृपा झालेली आहे असा एक प्रक्रियेच्या दृष्टीने आपल्याला विचार मांडता येण्यासारखा आहे अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे श्री गुरु मुळात अलीकडल्या काळामध्ये प्रश्न पडतो की गुरुच म्हणायचं कोणाला गुरु या शब्दाची व्याख्या तरी नेमकं काय करायची गुरु या शब्दाची व्याख्या करत असताना आता गुरु या शब्दाच्या अनुषंगाने वेगवेगळी प्रमाणं आपल्या डोळ्यासमोर आहेत अनेक पद्धतीची चिंतनं दिली जातात गुरुचरित्र नावाचा जो ग्रंथ दत्त संप्रदायामध्ये प्रमुख मानला जातो त्याच्यामध्ये एक ओवी आहे फार महत्त्वाची म्हणून देऊन जातो ती ओवी अशी सांगितली जाते गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियसा म्हणजे गुरु ही अक्षर दोनच आहेत परंतु ती दोन अक्षर म्हणजे फक्त दोन अक्षर समजू नका अमृताचा समुद्र जाण अमृताचा समुद्र जे आहेत त्यांचं नाव गुरु विठ्ठल 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 दुसऱ्या पद्धतीने गुरु यातला गु आणि रु जे गुणातीत आणि रूपातीत आहेत त्यांचं नाव गुरु असाही आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे किंवा आपण वेदांताचा अभ्यास करताना नेहमी आपण सांगतो स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम शास्त्र आम्हाला असं सांगतं जे स्तोत्रीय आहेत ब्रह्मनिष्ठ आहेत आणि दयालू आहेत त्यांना गुरु म्हणा आता स्तोत्रीय या शब्दाचा अर्थ आहे सर्व शास्त्रांचं अध्ययन केलेले ब्रह्मनिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारे आणि दयालू या शब्दाचा अर्थ आहे आपल्या शिष्यावर कळवळा असणारे किंवा शिष्यावर पूर्णपणे प्रेम करणारे असे हे तीन गुण ज्यांच्याकडे आहेत ना त्यांना स्त्री गुरु म्हणा असाही शास्त्रांनी दिलेला विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे ठीक आहे 2-3 पद्धतीच्या व्याख्या झाल्या काय काय ऐकलं आपण अमृताचा समुद्र आहेत त्यांना गुरु म्हणा जे गुणातीत आणि रूपातीत आहेत त्यांना गुरु म्हणा किंवा जे स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि दयालू आहेत त्यांना गुरु म्हणा आणखीन थोडं पुढं बोलतो आमचे गुरुजी गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना असं सांगायचे अनावरणनिष्ठ अप्रतियोगित्वावच्छिन्न कारुण्यत्वावच्छिन्न भगवन नामरतः तत्साधनेन परमप्रयोजन प्रापकत्वे सती स्वप्रयोजन शून्यत्वं गुरुत्वं विठ्ठल 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 हे का
परिष्काराच्या माध्यमातून बोलायचे. अनावरणनिष्ठ अप्रतियोगित्वावच्छिन्न. आता हे प्रत्येक लक्षणच होऊन जाईल. अनावरणनिष्ठ म्हणजे कोणत्याही पद्धतीचं आवरण जिथं राहिलेलं नाही. मग ते असत्वापादक असेल, आभानापादक असेल, जे काही तुम्हाला चिंतन करायचं आहे ते. बरं, अप्रतियोगित्वावच्छिन्न कुठल्याही पद्धतीचं प्रतियोगित्व त्यांच्याकडे राहिलेलं नाही. अनावरणनिष्ठ अप्रतियोगित्वावच्छिन्न कारुण्यत्वावच्छिन्न भगवन् नामरतः तत्साधनेन. भगवन् नामरतः तत्साधनेन एक परमप्रयोजन प्रापकत्वे सती. आता हे परमप्रयोजन म्हटलं की मोक्षाकडे येतं. आणि स्वप्रयोजन शून्यत्वम या स्थितीमध्ये जे पोहोचलेले आहेत त्यांना गुरु म्हणा. असाही गुरु शब्दाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर गुरुवरे भाऊ असं सांगायचे, परचित्त आल्हादक निर्व्यसनक शोकतापनोदक भगवत भाव प्रापकत्वे सती सत्यंच हितकारक निर्दोष भाषकत्वम गुरुत्वम. विठ्ठल विठ्ठल. परिष्कारांचाच विचार करायचा झाला तर याही परिष्काराचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. परचित्त आल्हादक म्हणजे दुसऱ्याच्या चित्ताला आल्हाद देणारे, निर्व्यसनक कोणतंही व्यसन नसणारे, शोकतापनोदक शोकनाश करणारे. याच्याकरता आभासाच्या 7 अवस्थांचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. अज्ञान आहे, आवरण आहे, विक्षेप आहे, परोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे, शोकनाश आहे, आनंदावाप्ती आहे. या आभासाच्या ज्या 7 अवस्था सांगितल्या त्याच्यामध्ये शोकनाश हा ज्यांच्याकडून घडतो ते गुरु आहेत. असाही आपल्याला गुरु शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. म्हणजे या पद्धतीने जर आपण गुरु शब्दाचा विचार करायला गेलो, आणखीन एक सांगतो. म्हणजे गुरुजी आणखीन एक सांगायचे, तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम. तत्वाचा जे उपदेश करतात त्यांना गुरु म्हणायचे. थोडं बोलता बोलता ते एक वाक्य बोलायचे. आता ते धाडसाचं त्यांच्या मुखातलं मी फक्त आपल्या समोर मांडतो. चुकीचं बरोबर करणारे पूज्य महाराज माझ्या समोर बसलेले आहेत. आणि मला असं वाटायला लागलं की कसोटी भेटली तर आपण घासून घ्यावं आता. कारण आपलं चुकलं तर सांगायला तरी कोणीतरी आहे ना, हे तुझं चुकलंय बाबा. अलीकडल्या काळात कुठल्या तरी एखाद्या खेडेगावात जर आम्ही हे सांगायला लागलो तर ते चुकलंय असं सांगणारच नाही का. कारण ज्यांना ऐकायला गेले त्यांनाच कळत नाही ना हे काय चाललंय ते. त्यामुळे ते काय सांगणार. पण महाराज माझ्या समोर आहेत तर मी थोडंसं माझं काय आहे ते फक्त त्यांच्या समोर मांडतो. गुरुरी भाऊ असं सांगायचे, तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम. बोलता बोलता ते असं म्हणायचे की प्रत्येक संत हे गुरु असतातच, पण प्रत्येक गुरु हे संत असतील असं मात्र अजिबात नाही. प्रत्येक संत हे गुरु असतातच. मग ते करण्याकरता संत शब्दाचं आणि गुरु शब्दाचं लक्षण करताना थोडा फरक ते करायचे. तत्वोपदेशकत्वम गुरुत्वम, पण तत्वोपदेशकत्वे सती हितोपदेशकत्वम संतत्वम. की जिथं तत्वाचाही उपदेश आहे आणि हिताचाही उपदेश आहे ते संत आहेत. आणि जिथं केवळ तत्वाचा उपदेश आहे ते गुरु आहेत. आणि म्हणून गुरु हा शब्द इतका मर्यादित न ठेवता ज्ञानोबारायांनी माझे गुरु कसे आहेत हे सांगताना थोडा विस्तार केलाय. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राणविसाचा वाटा, गुरु हा प्रारब्धावा माझा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरु हा देव तुझा, गुरु मीन देवा तुझा, गुरु विन देव तुझा, गुरु विन देव तुझा. पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही कलियुगी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा संत कोणीचा राजा, गुरु सावा माझा, गुरु विन देवा तुझा, पाहता नाही त्रैलोकी. हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देवा तुझा, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा.
या पद्धतीने ज्ञानोबारायांनी गुरूंचं वर्णन केलं. अशा गुरु शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या झाल्या. पण ज्ञानोबाराय इथं बोलताना श्री गुरु सारिखा असा शब्द वापरतात. हे श्री गुरु सारिखा नेमकं कोण? सारखा हा शब्द आला, या सारखा शब्दाचा अर्थ काय? श्री गुरु म्हणजे काय कळालं मला. परत गुरुचे प्रकार अमुक तमुक सांगण्यात आता वेळ घ्यायची नाही, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त रन काढायचे आहेत मला, माझ्याकडे वेळ फार कमी राहिलेली आहे. कारण आपल्याकडे नियमाची आरती आपल्याला 8:15च्या पुढं सगळी तयारी चालू होते. त्यामुळे मला महाराजांनी सांगितलं 8:15पर्यंतची वेळ आहे. त्यामुळे माझ्याकडे 15-20 मिनिटं फक्त शिल्लक आहेत. त्याच्यात सगळा अभंग मला आपल्यासमोर मांडायचा आहे. गंमत अशी झालेली आहे, एकतर माऊलींच्या दरबारात असल्यामुळे आपलं जे काय आहे ते माऊलींच्या समोर मांडावं या तळमळीनं कोणाही कीर्तनकाराला अधिकाधिक पद्धतीने माऊलीच्या समोर बोलावंसं वाटेल म्हणण्यापेक्षा माऊलीच त्या कीर्तनकाराकडून बोलवून घेतात. विठ्ठला हला विठ्ठला 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 विठ्ठला. पुढं बोलतो. श्री गुरु शब्दाचा अर्थ काय आहे ते कळाला. पण ज्ञानोबा श्री गुरु सारिखा असा शब्द जो वापरतात, हे सारखं म्हणजे नेमकं कोण? सारखा या शब्दाचा अर्थ काय? बरं, हा सारखा शब्द बऱ्याच वेळेला आपल्याकडे बोलीभाषेमध्ये सुद्धा येतो. म्हणजे मी जरा जुन्या काळातलं उदाहरण देतो. काही जुनी मंडळी, ज्येष्ठ मंडळी इथं बसलेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये मुलगी बघायचा कार्यक्रम असे. पूर्वीच्या काळामध्ये मुलगी बघायला जायचे. पूर्वीच्या काळात मुलगी बघायला जायची. आता कळालं का? मी तीनदा म्हटलोय पूर्वीच्या काळात मुलगी बघायला जायची. तुम्ही म्हणाले एवढं का? आताच्या काळात मुलगी पाहणं वगैरे हे कार्यक्रम आता काही जवळ संपत चाललेले आहेत. आपल्याला कळतं नंतर की आळंदीमध्ये लग्न झालंय असं कळतं आपल्याला. तोपर्यंत आपल्याला काही माहीत होत नाही. अशा अनेक घटना आपल्याकडे दिसून येतात. पण पूर्वी मुलगी पाहायला जायचे. आता जुनी मंडळी बसलेले आहेत, त्यांना माहीत असेल मुलगी बघायला जाताना सगळे जात नसतात. मुलगी पाहायला जाताना घरातले सगळे जात नाहीत. मग काही जण मागं थांबतात. त्याला आमच्याकडे म्हणजे आमच्या पंढरपूरच्या भाषेमध्ये तर त्याला हातचा ठेवणं म्हणतात. तुमची विदर्भात भाषा काय आहे मला माहीत नाही, पण आमच्याकडे त्याला हातचा ठेवणं म्हणतात. म्हणजे काय की मुलगी पाहिल्यानंतर जर तिकडल्या लोकांनी विचारलं पसंत आहे का, चला पुढलं बोलू, तर कमीत कमी आपल्याला एवढं म्हणता यावं की मुलाच्या वडिलांनी आणखीन मुलगी पाहिलेली नाही किंवा त्यांच्या आईने आणखीन मुलगी पाहिलेली नाही, जरा थांबू, दुसऱ्या वेळेस बघू, मग काय ते ठरवू, असं त्याला म्हटलं जातं. मग मुलगी बघायला जातात. काही माणसं घरातच थांबतात. मुलगी पाहून आल्याबरोबर आणखीन ते खाली टेकतात ना टेकतात तोपर्यंत घरातली माणसं पहिला प्रश्न विचारतात, काय मुलगी कशी आहे, हा प्रश्न विचारतात. मुलगी कशी आहे? तेव्हा बघून आलेली माणसांना प्रश्न पडतो कशी सांगायची. मग बघून आलेली माणसं असं सांगतात, आपल्या गावामध्ये अमुक अमुक त्यांची तुम्ही मुलगी पाहिली का? हो, हा तिच्या सारखी आहे. मला सारखी शब्द सांगायचा होता. श्री गुरु सारिखा. मी हे मला ते मी काय लग्न जमवण्याचा धंदा माझा नाही, मी काही तसल्या उद्योगातला नाही. पण उदाहरण मला काय द्यायचं होतं, सारखा, तिच्या सारखं. बरं जाऊ द्या, हे उदाहरण तरी जरा पूर्वीचं झालं. आत्ताचं सांगू अलीकडल्या काळात अशी गंमत झाली. एखाद्या गावाचा सप्ताह ठरला तर गावातली मिटिंग भरते आणि मग 5-25 माणसं त्या मिटिंगमध्ये असतात. आणि मग कोण महाराज घ्यायचे, त्याच्यात कुणीतरी एखाद्या अनोळखी महाराजाचं नाव सुचवतं. म्हटले आमच्यातर्फे हे महाराज घ्या. बरं, महाराज घ्या म्हणत नाहीत, आमच्यातर्फे हे महाराज लावा म्हणतात. आता शब्द कुठून कसे काढलेले आहेत आणि किती आणखीन संप्रदायाचं विद्रुपीकरण व्हायचं आहे मला माहीत नाही, पण नको ते शब्द आपल्याकडून तोंडातून येतात. ते म्हटले ह्यांना घ्या. मग कोणीतरी ती कमिटी असते, ती म्हणते अहो आपला सप्ताह मोठा असतो, हे महाराज अनोळखी आहेत किंवा यांचं कधी आपण ऐकलं नाही, हे कोणासारखं कीर्तन करतात. शब्द काय आला, सारखा. हे कोणासारखं करतात. मग तो जो ज्यांनी नाव सुचवलं असतो तो म्हणतो, हे पहा आपल्या गावात गेल्या वर्षी अमुक अमुक महाराज आलते ना, हो त्यांच्या सारखं करतात. काय म्हणतो, त्यांच्या सारखं करतात. सारख्यावर तरी तारख्या मिळाव्या म्हणून अलीकडे सारखे बरेच झाले. जाऊ द्या आता. तर असा विषय आहे. सारखा या शब्दाचा विचार सांगायचा होता. ज्ञानोबा बोलतात श्री गुरु सारिखा. कोण सारिखा? पण नेमकं पुढं कोण? श्री गुरु सारिखे वडील असता पाठीराखा असं म्हणायचं आहे. श्री गुरु सारिखे आई वडील असता पाठीराखा असं म्हणायचं आहे. श्री गुरु सारिका श्रीमंत असता पाठीराखा असं म्हणायचं आहे. नेमकं श्री गुरु सारिखा नेमकं कोण? सारखा या शब्दाने सांगायचं नेमकं काय? सारखा हा शब्द तुलनेने येतो. ही तुला दोन पद्धतीची, एक अवांतर तुला आणि दुसरी परम तुला. अवांतर तुला आपल्याकडे सुद्धा तुला करताना, आपल्या गुरूंची तुला करताना ते गहू ज्वारी तांदूळ किंवा पैसे वगैरे याच्यात केली जाते. हे अवांतर तुला आहे. परम तुला काय? श्री गुरूंची परम तुला काय?
माझे श्री गुरु आपल्याला नेहमीचा श्लोक देतो, विस्तार करत घेत नाही. आकाश कशासारखं, अनन्वय अलंकाराचं उदाहरण देताना मराठी व्याकरणामध्ये आपल्याकडे जो अनन्वय अलंकार सांगितला जातो, आकाश कोणासारखं, आकाशासारखं. समुद्र कोणासारखा, समुद्रासारखा. तसं श्री गुरु कोणासारखे, ज्ञानोबा बोलतात माझे श्री गुरु माझ्या श्री गुरु सारखे दुसरे कोणासारखे नाहीत, श्री गुरु सारखा. विठ्ठल 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 विठ्ठल. असं काम राखा असंही ज्ञानोबा बोलत नाही का. मी थोडासा एक दुसरा दाखला देऊन पुढे जातो, थोडा अवांतर वाटेल पण महत्वाचा आहे. असं सांगतात की राजा अलेक्झांडर जेव्हा घोड्यावर बसून प्रवासाला निघाला आणि जात असताना समोरून त्याचे वडील येत होते. त्याच्या वडिलांचं नाव आहे राजा फिलिप्स. ते समोरून येत होते. राजा अलेक्झांडरला काही घाई होती. त्यांनी काही केलं, लांबूनच असा नमस्कार केला. वडिलांनी लांबूनच त्याला आशीर्वाद दिला. वडील त्यांच्या दृष्टीने निघून गेले. हा त्याच्या पद्धतीने पुढे गेला. थोडं पुढे गेल्यानंतर एक फकीर, फटक्या कपड्यातला एक फकीर समोरून येत होता. राजा अलेक्झांडरनी त्या फकीराला बघितल्याबरोबर राजा घोड्यावरनं खाली उतरला. त्या फकीराला साष्टांग दंडवत घातला. त्या फकीराने याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. यांनी त्या फकीराच्या पायाखालची माती उचलली, कपाळाला लावली. फकीर पुढे निघून गेला. हा घोड्यावर बसला आणि पुढच्या प्रवासाला लागला. सेनापतीने राजाला विचारलं, राजेसाहेब तुमच्या समोर तुमचे वडील आले, तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला, पण एका फाटक्या कपट्यातल्या फकीराला मात्र साष्टांग दंडवत घातला. हा फकीर आहे तरी कोण? राजा अलेक्झांडरनी सांगितलं, हा फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, ते माझे गुरु आहेत. ते फकीर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, माझे गुरु आहेत. माझ्या गुरूंना मी दंडवत घातला. वडिलांना घाई असल्यामुळे लांबून नमस्कार केला, पण माझ्या गुरूंना मात्र मी साष्टांग दंडवत घातला. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? नीट ऐका. राजा अलेक्झांडर सांगतो, माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं. माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं, पण माझ्या गुरूंनी माझ्याकरता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला, म्हणून मी त्यांना साष्टांग दंडवत घालतो. विठाला 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 विठाला. माझ्या श्री गुरु सारखं दुसरं कोणी नाही. श्री गुरु सारखे श्री गुरुच, श्री गुरु सारिखा असता. हे पाठीराखा का म्हटलं? ठीक आहे, श्री गुरु शब्द कळाला, सारिका शब्द कळाला. हे पाठीराखा या शब्दाचा अर्थ काय? पाठीमागं असणं म्हणजे नेमकं काय? श्री गुरु पाठीमागं आहेत म्हणजे तरी नेमकं काय? मग पाठीमागं असलेल्या श्री गुरूंचा नेमकं कोणता उपदेश आम्ही घ्यायचा असतो? या पाठीराखा या शब्दाचा अर्थ धावता बोलतो, वेळ घेत नाही जास्त. रामायणातला एकच विचार समोर ठेवतो. हे पाठीमागं असणं म्हणजे नेमकं काय? असं सांगतात की रामचंद्र प्रभू ज्यावेळेस मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवराकरता हजर होतात. आता मला जिथं बोलायचं आहे तिथं रामायण घेऊन जातो, पलीकडलं अलीकडलं बोलायला आपल्याकडे वेळ नाही आहे. आता ते विश्वामित्र ऋषींच्या बरोबर गेले. खरं तर गेले होते कशा करता? यज्ञाच्या रक्षणाकरता. यज्ञाच्या रक्षणाकरता जात असताना परवानगी दोन पद्धतीची आहे बरं. म्हणजे दशरथांनी परवानगी दिली यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून, आणि कौसल्याने परवानगी दिली माझ्या मुलाचं लग्न होणार आहे म्हणून. ते आता स्वतंत्र विचार आहे. ते वशिष्ठांनी कशी परवानगी घेतली हे स्वतंत्र रामायण ऐकावं लागेल. वशिष्ठांनी दशरथाची परवानगी कशी घेतली आणि वशिष्ठांनी कौसल्याची परवानगी कशी घेतली. कारण राजा दशरथांनी एखाद्या वेळेस देऊन टाकली, मी देतो हो विश्वामित्रांना यज्ञाच्या रक्षणाकरता माझी मुलं पाहिजेत ना, मी देतो, पण माझ्या बायकोने ऐकलं पाहिजे ना, कौसल्याने ऐकलं पाहिजे ना, ती देणार नाही ना. वशिष्ठांनी सांगितलं मी ते घेतो. आणि वशिष्ठांनी तुझ्या मुलाचं लग्न व्हायचं असेल तर मुलगा उपवर झाला हे कळायला पाहिजे, तो बाहेर गेल्याशिवाय उपवर झालेला कळणार नाही, म्हणून तिनं परवानगी दिली. आता ऐका, यज्ञाच्या रक्षणाकरता घेऊन गेले. यज्ञाचं रक्षण झालं. मिथिला नगरीमध्ये विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन गेले. मला जिथं बोलायचं तिथं धावतो जातो. आता तिथं पण काय होता? ते स्वयंवर म्हणजेच ते धनुष्यबाण उचलायचं आहे. सगळे राजे रांगेमध्ये बसलेले आहेत. धनुष्यबाण जो उचलेल किंवा त्याला प्रत्यंच्या लावली जाईल त्याच्या गळ्यामध्ये सीता हार घालणार आहे. प्रसंग सगळ्याला माहीत आहे. लक्ष्मणाने ज्यावेळेस हे कळालं तेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा तुम्ही जा, पहिलंच तुम्ही जा आणि ते धनुष्य उचला. कारण या सगळ्या रांगेमध्ये एकटे तुम्हीच असे आहात की ते धनुष्य अगदी सहजपणे उचलू शकता, तुम्ही जा. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाने सांगूनही ऐकून न ऐकल्यासारखं केलं, दुर्लक्ष केलं, गेले नाही. मग एक 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 राजे गेले, ती फजिती झाली, सगळं झालं. सगळे राजे झाल्यानंतर पुन्हा लक्ष्मणाने सांगितलं, दादा आता तरी जा, आता तरी उठा. तरी राम जायला तयार नाही.
लक्ष्मण एवढा घाई करतोय, उठा लवकर जा. आता याच्यातलं एक बारीक सांगू, लक्ष्मणाला एवढी घाई का, त्याचं कारण आहे. लक्ष्मणाने विचार केला, राम एकदा गेले आणि ते धनुष्य उचलला की त्यांचं लग्न झालं, एकदा त्यांचं झालं की आपला मार्ग मोकळा, म्हणून घाई, बाकी काही नाही. हे धाकटे थोरल्याच्या लग्नाला घाई करतात, ते याच्याकरता करतात, हे जगप्रसिद्ध आहे. जरा पुढे बोलतो. मग त्यांनी आग्रह केला तरी राम काही जायला तयार नाहीत. ऐका, पहिल्यांदा आग्रह केला, गेले नाही. सगळे राजे झाल्यानंतर आग्रह केला, गेले नाही. आणि मग शेवटी विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं आणि विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, राम उठा आणि ते धनुष्य उचला. रामचंद्र प्रभू जातात, ते धनुष्य उचलतात, सगळं झालं. सीता स्वयंवर झालं, म्हणजे ते गळ्यात हार घातले, सगळं झालं. एके दिवशी बसल्यानंतर लक्ष्मणाने एक प्रश्न विचारला. नीट ऐका, आता मला पाठी राखा एवढं सांगायचं आहे. लक्ष्मणाने एक प्रश्न विचारला, दादा मी एवढा आग्रह तुम्हाला करत होतो की तुम्ही जा आणि ते धनुष्य उचला, मला माहित होतं तुम्ही उचलू शकणार आहेत, तुम्ही का गेला नाहीत मी एवढं सांगूनही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा तू सांगितलं तरी मी गेलो नाही, याचं कारण आहे. म्हणजे काय कारण आहे मला सांग म्हटले. आपल्याला या मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवराकरिता कोण घेऊन आलं होतं? राम लक्ष्मणाला कोण घेऊन आलं होतं? विश्वामित्र ऋषी. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आपल्याला जे घेऊन आलेले आहेत आणखीन त्यांची परवानगी नव्हती, त्यांनी काही परवानगी दिलेली नव्हती, जा उठा आणि धनुष्य उचला. एक भाग, आपण ज्यांच्या बरोबर आलेलो आहे त्यांच्या बरोबर आलेलो आहे त्यांचं ऐकावं किंवा त्यांनी सांगेल तेच करावं, किंवा काहीही करायचं असेल तर त्यांना घेतल्याशिवाय करू नये. आपण ज्यांच्याबरोबर आलोय त्यांना विचारल्याशिवाय, आपण आता महाराजांबरोबर आलोय तर महाराजांना विचारल्याशिवाय काही करू नये. आपण ज्यांच्याबरोबर, आता गंमत अशी आहे महाराज, आम्ही जर एखाद्याला कीर्तनाची तारीख दिली तर ते आमचाच पत्ता कट करतं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं तिथं. त्यामुळे अलीकडल्या काळात तारखा द्याव्या का न द्याव्या हा सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे. अलीकडे मोठा गोंधळ चाललेला आहे. आपण ज्यांच्याबरोबर चाललोय, आपल्याला जे हाताला धरून घेऊन गेलेले आहेत, मग आपले गुरु असतील, आपले वडील असतील, आपले बंधू असतील किंवा समाजातला एखादा ज्येष्ठ असेल, त्यांच्याशिवाय आपण काही करायचं नाही. हा व्यवहाराचा नियम. आता परमार्थाचा नियम सांगतो. रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, हा व्यवहार झाला. मला रामायण इतकं गोड आहे महाराज, व्यवहार आणि परमार्थ कसा सांभाळावा हे जगाला ज्या चरित्राने शिकविलं ते रामचरित्र आहे. हा व्यवहार झाला. लक्ष्मणा आता तुला परमार्थ सांगतो. आपण ज्यांच्या बरोबर आलेलो आहे ते कोण आहेत? विश्वामित्र, आपले गुरु आहेत. राम सांगतात, आपण ज्यांच्या बरोबर आलो ते कोण आहेत? विश्वामित्र, आपले गुरु आहेत. मग नीट ऐक, जोपर्यंत गुरुजी मला सांगत नाहीत तोपर्यंत मी ते धनुष्य उचलायला गेलो नाही. याचं कारण आहे, माझ्या पाठीमागं हे गुरुजी आहेत. जोपर्यंत गुरु माझ्या पाठीमागं आहेत, गुरूंचा आशीर्वाद मला मिळत नाही तोपर्यंत हा राम सुद्धा शिवधनुष्य उचलू शकत नाही. याच्यामध्ये श्री गुरु सारिका असता पाठीराखा. म्हणजे रामचंद्र प्रभू सांगतात, मी राम जरी असलो, देव जरी असलो तरी शिवधनुष्य उचलण्याकरता विश्वामित्रासारख्या गुरूंचा आशीर्वाद पाहिजे, ते माझ्या पाठीमागं पाहिजेत. ते जर पाठीराखी असतील तर मी हे शिवधनुष्य उचलेल. म्हणजे श्री गुरु पाठीराखा असतील तर या जगातलं कोणतंही गोष्ट, कोणतंही काम लीलया पार करता येतं. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबार कुमाई विठोबार कुमाई. श्री गुरु सारिका असता पाठीराखा. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु शब्द कळाला, पाठीराखा कळाला, सारिका शब्द करा, इतरांचा लेखा कोण करी. याचा अर्थ आता आम्हाला कशाबद्दलही किंमत राहिली नाही. याचं कारण काय? याला दोन दृष्टांत दिले. राजाच्या पत्नीला, तिला काय भीक मागायची गरज आहे? तिच्या पाठीमागं राजा असेल तर तिला भीक मागायची गरज नाही. तसं आपल्या पाठीमागं श्री गुरु असतील तर आपल्याला घाबरायचं गरज नाही. एक दृष्टांत, कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला जो आहे त्याला काहीतरी कमी पडणार आहे का? का कमी पडणार नाही? कारण तो ज्या झाडाखाली बसलाय ते कल्पतरूचं झाड आहे. तसं श्री गुरूंच्या आश्रयाला जे गेलेले आहेत त्यांना काही कमी पडणार नाहीत. का? कारण जसं व्यवहारात कल्पतरूचं झाड महत्वाचं तसं परमार्थात श्री गुरूंचं झाड महत्वाचं. त्यामुळे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजी. आता ही जी श्री गुरूंची कृपा झाली की खऱ्या अर्थाने जीव हा तरुण जातो अभंगाचं शेवट. ज्ञानदेव माने तरलोट
तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उधारिलो गुरु कृपे आता उधारिलो गुरु कृपे श्री गुरु सारेखा असत पाठी राखा श्री गुरु सारेखा असत पाठी राखा आता उद्धारिला गुरु कृपे आता उधारिला गुरु कृपे श्री गुरु सारेका असता पाठी राखा श्री गुरु सारेका असता पाठी राखा अंतराचल खा कोण करी इतराचल खा कोण करी श्री गुरु सारेखा असता पाठी राखा श्री गुरु सारेखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी गुरु सारेखा असं पाठी राखा श्री गुरु सारेखा असता पाठी राखा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. अभंगाचा शेवटचा चरण असा आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानोबाराय बोलतात आम्ही तरलो. कसं? आता उद्धरिलो गुरुकृपे. हे तरलो मी गमतीने असं सांगत असतो, तारणारे तरणारे आणि तरलेले. तारणारे संत असतात, तरणारा साधक असतो, तरलेले मुनी किंवा मुक्त असतात. मग आता ज्ञानोबाराय बोलतात आम्ही तरलो. आता हे तारणारे तरणारे तरलेले आपलं हे पाठ नसतंय. आपलं पाठ कसं आहे, बुडविणारे बुडणारे, कारण आपल्या गाठी भेटी त्यांच्या जास्त आहेत. आपल्याला सकाळी घरातून बाहेर पडले की हेच लोक जास्त भेटतात. पण ज्ञानोबाराय बोलतात आम्ही मात्र तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. हे आता म्हणजे कधी? आता या शब्दाचा अर्थ काय करावा? आता हा शब्द जरी वर्तमान कालवाचक असला तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने आता शब्दाचा अर्थ असा सांगितला जाईल, मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषाचा विचार सांगितला जातो. मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त झालेले आहेत. आणखीन आवरण नावाचा दोष निवृत्त झालेला नाही. ज्या क्षणी आवरण नावाचा दोष निवृत्त होतो तो क्षण आता उद्धरिलो गुरुकृपे. तो क्षण म्हणजे खऱ्या अर्थाचा आता आहे. कारण आवरणाची निवृत्ती तोच खऱ्या अर्थाने उद्धाराचा क्षण आहे. आवरणाची निवृत्ती हा उद्धाराचा क्षण असल्यामुळे महाराज सांगतात आता उद्धरिलो गुरुकृपे. कोणामुळे? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतर आमचा लेखा कोण करी. याच्यामध्ये हे पहिलं चरण हेच आपल्याकडे संप्रदायामध्ये द्रुपद म्हणलं जातं. त्याचं कारण हेच पहिलं चरण 3 चरणाला लागतं. राजयाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतर आमचा लेखा कोण करी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवानी त्याला सांगा जोजी म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण नमस्कार. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. असो झालेली सेवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. मी अनेक वेळेला सांगत असतो, ज्यावेळेस मी कीर्तनाची सेवा करतो तो व्यक्ती म्हणून नाही तर मी माझ्या परंपरेच्या वतीने ती सेवा समर्पित करत असतो. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्रद्धेय बलराम महाराज वासाडे उर्फ बलू महाराजांची फार इच्छा होती की हा उत्सव व्हावा.
आणि धनंजय महाराजांनी तो उत्सव पूर्ण करण्याचं जे काही मनोदय या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण विदर्भातून एवढ्या दुरून या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे ज्ञानोबारांच्या दारामध्ये 7 दिवस आपल्याला राहायला मिळतंय, पारायण करायला मिळतंय, चिंतन ऐकायला मिळतंय आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा आणखीन वेगळं काही भाग्य दुसरं जीवनामध्ये नाही. इथं आलेले चेहरे किती प्रसन्न आहेत पहा, आनंदी आहेत, निवांत आहेत, शांत आहेत. तुम्हाला काही चिंता आहे का, कोण निवडून येणार, कोण काही घेणं देणं आहे का आपल्याला? किती निवांत आहे बघा तुम्ही, काही नाही. बाकीच्या झोपा उडल्या पण आपल्याला झोप चांगली लागायला लागली. ही सगळी ज्ञानोबारांची कृपा आहे आणि त्यामुळे ज्ञानोबारांची अशीच कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर या ठिकाणी व्हावी. खरं तर आपण सगळी मोठी मंडळी इथं उपस्थित आहात. आज माझं श्रद्धास्थान परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव उर्फ डॉक्टर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या आळंदीमध्ये जे काही वेदांताचे पाठ या ठिकाणी चालत आहेत, मग जोग महाराजांची आपली संस्था असेल किंवा डॉक्टर महाराजांच्या आश्रमामध्ये असतील, अशी जी वेदांतशास्त्राचे जे काही प्रदीर्घ अशा पद्धतीचे पाठ चालत आहेत, आज जो वेदांत जिवंत राहिला आहे तो महाराजांच्याच मुळे राहिला आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर मी मगाशीच बोललो, त्यांनी कीर्तन ऐकावं इतका मी मोठा नाही, परंतु एक पुत्रप्रेम माझ्यावर त्यांचं जणू काही आहे. त्यामुळे त्यांच्याही चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी